श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. श्री दत्तात्रयाय नमः. श्री गुरुदेव दत्त. महाराष्ट्र कोकण क्षेत्री सह्यगिरी जलपात्री माणगावी पुत्रत्री तेजोरूपी प्रकाशती. टेंबेकुली गणेश भट लौकिकांचा त्यांना वीट. गाडगापूरची सात्विक वाट धरती दृष्टांत होनी. दत्तचिंतनी प्रवृत्ती 12 वर्षे तेथे राहती. भागवतम त्यांची ख्याती. दत्तप्रसाद मिळाल्याने शके 1776 श्रावण आनंद संवत्सरी कृष्ण पंचमी रविवारी जन्म आले वासुदेव. सूर्योदय झाल्या उपरी 26 घटकानंतरी भगवत भक्त दत्तावतारी जन्म आले माणगावी. धन्य माता रमाबाई पुण्यकर्मी घडवून जाई. सर्व सत्कर्म होई विविध व्रते करीत असे. लक्षवाती औदुंबर प्रदक्षिणा भोजन देई अतिथीना. करी गुरु चरित्र वाचन यक्षिणी पूजा नित्य असे. वासुदेव असती प्रसन्न करती धर्म अध्ययन. 8व्या वर्षी उपनयन मार्गदर्शन हरिभट्टांचे. उषक्काळी संध्यावंदन नित्य गुरुचरित्र वाचन. तसेच वेद अध्ययन सुरू झाले बालपणी. प्रज्ञाशक्ती असे तीव्र मंत्रशक्ती प्रसन्न सर्व. ऐसे असोनी मुक्त गर्व होती अध्ययने वेदांच्या. स्वतः चिदविधी भोजन नैवेद्य वैश्वदेव करोन. परान्नालान शिवून व्रतस्थ राहती वासुदेव. वाद टाळती मौनाने जीवन जगले सत्कर्माने. ना नेम पाळती निर्धाराने महानिर्वाण होईतो. एक पंचा नेसण्यासी दुसरा तो पांघरण्यासी. त्रिकाल स्नान घेण्यासी वस्त्र नसेची याविना. दृष्टांत झाला जाण्याचा गोविंद स्वामी भेटण्याचा. निर्धार झाला बुवांचा नरसिंहवाडीस पोचले. भेटती गोविंद स्वामीना मग कृष्ण जले अर्पिती पादुकाना. भावबळे जाणती स्वामीना गुरु आपुले निश्चित. वासुदेवा देव बोलती पूजा विधी त्यांना सांगती. त्यानुसार बुवा वागती सूचनेनुसार देवांच्या. ढीग ढीग नारळ केळी विविध फळे वेळोवेळी. भक्तजन दर्शन काळी मूर्ती पुढे ठेविती. अभिलाषा नाही वासुदेवा मूर्तिमंत असे वैराग्य ठेवा. ऐसा दत्त भक्त प्रगट व्हावा भाग्य तेथील लोकांचे. देवांची झाली सूचना लिहिण्या गुरुचरित्र रचना. देव सांगती बुवाना संहिते अधिशास्त्री. रचना झाली देवे केली. दिसली अक्षरे फक्त लिहिली. बुवांनी उत्तरे दिली
नारोपंत उकिडया. येती सुख दुःख प्रारब्धाने, भोगावीती मुकाट्याने. प्रारब्ध भोग भोगण्याने, आपोआपच संपतो माणगावी. जलदेवीला नाव ठेविती निर्मला, सांगती भक्तजना नदीला निर्मला संबोधावे. देवा नावडे न्यूनता, अन्नशुद्धी विना नैवेद्य देता. वासुदेवा प्रेरणा मिळता, तूप त्यांना आठवे. पत्नी मृत्यू झाल्यावरी, ग्रस्ताश्रम संपल्यावरी संन्यासाश्रम स्वीकारले. गोविंद स्वामी स्वप्नी आले, प्रणव उपदेश करते झाले. जप करण्या सांगितले, गोविंद रूपी दत्तानी. वासुदेव येती उज्जैनीस, अनिरुद्धानंद सरस्वती खास. देववीती विधियुक्त दंड त्यास, हस्ते नारायण नंदाच्या. पायी प्रवास करावा, दत्ताज्ञा होई वासुदेवा. अनवाणी प्रवास व्हावा, इच्छा असे श्री गुरूंची. 4 लंगोट्या छाट्या 2, 1 दंडक मंडलू सान. 2 मूर्ती संपूर्ण पंचायतन, प्रपंच फक्त एवढा. 1 मूर्ती प्रवासाची, दुसरी ती कागलची. नर्मदा तीरी वडवळसतीची स्थापना झाली म्हणताती. जालवणी येती महाराज, वेद अध्यापन होई रोज. दिनी दास नवमी सहज, वाचती दासबोधाते. दासबोध ग्रंथ प्राकृत, की असे तो संस्कृत. बाह्यांगात नसे अर्थ, अर्थानुसंधान ठेवावे. आचार लुप्त कलियुगी, केवळ वेद पठण उपयोगी. प्राकृत ग्रंथही उपयोगी, संत सत्पुरुषांचे. आस्तिकांनी नास्तिकांनी अनुभव घेतला जालवणी. प्राकृत भाषा निंदा त्याने, प्रचिती घेऊनी थांबविली. 1.5 वर्ष ब्रह्मावर्ती, योग याज्ञिक वेदांत शिकविती. दत्तपुराण ग्रंथ लिहिती, पवित्र गंगा किनारी. हरिद्वारी येती नंतरी, मथुरा वृंदावन पाहिल्यावरी. चातुर्मास झाल्यावरी, बद्रीनारायणा निघाले. हिमालयी वर्षे 2 अज्ञातवासी राहोन. यात्रा तेथली आटोपून हरिद्वारी परतले. चातुर्मास तीर्थ करती, ब्रह्मावर्ता पोचती. राम मंदिरी राहती, सन्मार्ग दाविती अनेका. महाराज येती द्वारकेत, चातुर्मास होई तेथ. बसती होती शारदा मठात, श्री शंकराचार्यांच्या. स्वीकार करावा गादीचा, आग्रह झाला ग्रामस्थांचा. परी त्यांच्या विनंतीचा, विचार नाही झाला. 2,600 गुरुचरित्राची ग्रंथ नसता, टीका त्याची. श्लोकस्मरण शक्तीची मदत झाली लिहावया. गुरुस्वामी आजारी, उज्जैनीस जावे सत्वरी. तेथे व्हावे सेवेकरी,
आज्ञा केली देवांनी. इंदुरमार्गे उज्जैनीस महाराज गेले सेवेस. तेथून निघती महत्पुरास आज्ञा घेती गुरुस्वामींची. दत्त महात्म्य रसाळ ग्रंथ लिहून होई पूर्ण तेथ. त्रिशती गुरुचरित्र काव्य ग्रंथ स्वामी लिहिती तेथेची. औषधे सांगती रोग्यासाठी, मंत्रे देती बाधेसाठी, अनुष्ठान ध्यान प्राप्तीसाठी लोकप्रचिती मिळाली. शके 1824 केला 12वा चातुर्मास. कीर्तन पुराण शिष्यास शिकविती आणि करविती. निर्गुणोपासना अहंकार पंडितास एक होता फार. संन्यासाष्टमी मूर्तिपूजा आधार. महाराज आते विचारती. महाराज होते संन्यासी. दत्तमूर्ती सोडिना त्यासी. मूर्तिपूजा उपचारासी त्यांना लागे करावा. त्या पंडिता बरोबरी महाराज पोचती गंगा तीरी. सोडती मूर्ती प्रवाही तरी. गंगा किनारी खडी असे अंगुष्ठ प्रमाण. दत्तमूर्ती पाहती पंडित प्रचिती घेती. सगुणोपासना सुरू करती. शिष्य होती महाराजांचे. समश्लोकी गुरुचरित्र लिहिती स्वामी दिवस रात्र. दत्त आज्ञेस पूर्ण पात्र. ग्रंथ लेखन झाले. ग्रंथ लिहिती वेदांतावर. नाव त्याचे लघुमनसार. लेखन वाढे उत्तरोत्तर ब्रह्मावर्त नगरी. गुरुचरित्र सप्तशती महाराज तेथे पूर्ण करीती. गुरुचरित्र कथासार लिहिती. होई रसाळ ग्रंथ तो. भाषा सोपी असे मधुर. प्रत्येक ओवी तिसरे अक्षर. अध्याय 15 तयार होत असे भगवद्गीतेचा. काल्पी जालवणी झाशी पिछोरा. रावेर भेलसी हुशंगावुनी. नरसिंहवाडीसी येऊन स्वामी पोचती. पुजाऱ्या सांगती श्रीसेवा. स्मरामनांदे गुरुभावा. करुणापदी प्रार्थना आळवा. क्लेशमुक्त होण्या लागी. दीक्षित स्वामी दंड घेती. ते होते नरसिंह सरस्वती. एकनिष्ठ भक्त असती महाराजांचे. महाराज करती श्रीसेवा. तेथोरी जाती शिरळ गावा. अक्कलकोटी योग यावा. स्वामी दर्शन दत्त इच्छे. दत्त प्रेरणा झाल्यावरी 51 श्लोकी कृष्णालहरी महाराज रचिती गाणगापुरी. कृष्णामाई आज्ञेने कारंजपूर माहूर क्षेत्र. पायी चालती सर्वत्र. नरसी गावी दिनरात्र. होई गुरुदेव घोषणा. राम मंदिरी राहती. दत्त चंप काव्य लिहिती. अनेका रोगमुक्त करीती नरसी गावी. तीर्थक्षेत्रे अनेक फिरती. नवीन क्षेत्रे निर्माण होती. ब्रह्मावर्ता पोचती. चौथी खेप त्यांची असे. काशी जाण्या आज्ञा झाली. चैत्र शुद्ध अष्टमी आली.
काशीत चाहूल लागली महाराज आगमने. स्वयंप्रकाश स्वामी स्वयंप्रकाश महाराज स्वयंप्रकाश स्वामीचे 80 वर्षे वय हो त्यांचे. 40 चातुर्मासांचे पुण्यकार्य पदरी असे. साष्टांग नमस्कार घातला, मनपूर्वक प्रणिपात केला, महाराजांचा गौरव केला. स्वयंप्रकाश स्वामींनी तेथून जाती प्रयागी चातुर्मास करण्यालागी. नरसिंहवाडी लागा मार्गी देव त्यांना बोलले. महाराज देव त्यांना बोलले. श्री वासुदेवानंद सरस्वती देव सुचदेन सार वागती. द्वैत अद्वैत ज्ञान महती ज्ञात असोनी पूर्णत्वे. नरसिंहवाडीस ते येती पादुका पुढे उभे राहती. जनता लोटे दर्शनाप्रती महाराजांच्या. मठ ब्रह्मानंदाचा निवास होता तेथे त्यांचा. भाविक लोका दर्शनाचा अलभ्य लाभ पुन्हा पुन्हा. पहाटे होई प्रभुस्मरण, नंतर स्नान नित्यानुष्ठान आणि गुरुपादुका वंदन क्रमाने करती. नारायण स्वामीची पूजा होई. उपनिषद गीता भाष्य काही 5 गृही भिक्षा होई. लेखन नंतर होत असे. मंत्र जप देण्याचे, संकट निवारण लोकांचे, काम शंका निरसनाचे चाले. सायंकाळ पावे तो संगमी ते मग जाती. संध्या वंदन तेथे करती. कृष्णा लहरी सांगती, प्रेम भरते येई तो. श्री शेजारती झाल्यावरी महाराज बसती कट्ट्यावरी. अभंगपदे भजनोत्तरी होई वाहणे पुष्पांजली. शिष्य नरसिंह सरस्वती लाकडी पादुका पुढे करती. महाराज त्या घालून देती. नरसिंह सरस्वती शिष्यासी. वाडी पैलतिरी औरवाड अमरेश्वरी पादुका जोड. दर्शन होई अजोड भक्ता तेथे आजरी. महाराजाये भाव समाधी आणि देवासोबत बोलण्यासंदे. रामेश्वरा सदा आधी देव त्यांना बोलले. महाराज निघती रामेश्वरा. तेरवाड मुक्तेश्वर मंदिरा. मलिकवाडी वेदगंगा तीरा. कुरुंदवाड राजे बरोबरी. स्वामी महाराज जेथे जाती होई देव नदीची स्तुती. स्तोत्रे स्तोत्र संग्रही मिळती भाविका करिता. हिरण्यकेशी नदी तीरा. नंतर येती संकेश्वरा. पुढे पोचती केंगेरी. क्षेत्र चिदंबर तेथे असोन मल्हार दीक्षिता. पुत्र महान शंकर अवतार. जन्मापासून बिल्वदळाक्षता कानावरी. सत्पुरुष चिदंबर दीक्षित. लोकसहस्र घरी जेवत. खर्चा पैसा तांब्यातून देत. यज्ञ करती मोठे मोठे. प्राकृत संस्कृत स्तोत्र लिहिले. चिदंबर स्तोत्र पूर्ण झाले. तुंगभद्रा तीरी आले. विद्यारण्य मठा माझी.
स्वामी दर्शन स्तुती करून शेषाचल पर्वती येऊन कार्तिक स्वामी दर्शन घेऊन रामेश्वरी पोचती. तेथून जाती तंजावरी जेठ वेणू कावेरी. चातुर्मास तंजावरी करती श्री महाराज देव करती श्री महाराज. आराम करायचा भाई थोडा. करती श्री महाराज देव लिहिण्या सांगती. चिरुणिका शब्द ऐकती ते घोषवारा लिहिती. मूळ गुरु संहितेचा श्रीरंग मुक्कामी शंकराचार्य महाराजांचे वर्णिती कार्य धर्म संस्थापनार्थाय दत्तावतार ते असती. शके 1830 मुक्ताश्वर परमुक्त्यास 18वा चातुर्मास व्यासपूजा होत असे. युव शिक्षा वृद्ध शिक्षा स्त्री शिक्षा फिरत फिरत नागेशा वद्य अश्विनी पोचती. तेथून जाती वद्य अश्विनी तेथून संचारती. तेथून राजमहेंद्री आणि येती पिठापुरी जन्मगावी श्रीपाद वल्लभांच्या शंकराचार्य शृंगेरीचे ते अभिमानी महाराजांचे मंत्रगर्भ स्तोत्र स्वामींचे वाचती ते आनंदे. राजमहेंद्री ब्रह्मानंद सरस्वती महाराजा हस्ते स्थापिती त्रिमुखी दत्तात्रय मूर्ती पादुका सहित वाटे माझी प्रवासात एका घरी भिक्षे येत. आंबील आणि भाकर भात घेऊन भक्तीनं उभी असे. भाकर भात पुरे म्हणती काकुळती बाई येती. आंबील घेण्या विनविती स्वीकार केला भक्तीचा. अणावकर सावंतवाडीचे उत्तम परिचित पूर्वाश्रमीचे नरसिंहवाडीस महाराजांचे दर्शना येती. बहुत दिवसांनी आपण माझी केली आठवण यास्तव माझे आगमन संबंध बोलू लागला. श्री शंकराचार्यांच्या पिशाच्यगडावरी मी असे मोठा अधिकारी. परी श्री दत्त येती जातो दुरी संबंध केला निघून. धुंडीराज कवीश्वर असती स्वामी भक्त थोर. वैराग्य होते अधीर स्वामी त्यांना आवरती. प्रपंची राहुनी परमार्थ साधा कवीश्वर बुवा आचरतो बोधा. पुराण कथुनी धर्मश्रद्धा भाविका माझी वाढविती. शके 1832 केला 20वा चातुर्मास तुंगभद्रातीरी हौनरास. भेटती श्री गुळवणी कुरगुड्डी स्थानी स्वामी येती. श्रीपाद श्री वल्लभ सुचवती. त्यानुसार चातुर्मास करती कृष्णा प्रवाही बेटावर. कुरगुड्डी म्हणजे कुरवपूर. एका टोका दत्त मंदिर
दुसऱ्या टोका एका टोका दत्त मंदिर, दुसऱ्या टोका राम. बाई थोडं थांबूया का आपण? थोडं थांबूया आपण? थोडं थांबूया एका का? टोका दत्त मंदिर, गाव दुसऱ्या टोकावर मध्य असे शेतवाडी. 18 मैलावरी रायचूर, मिळे तेथे वस्तू व्यापार. चहूकडे पाणी फार, पर्जन्य सुरू झाल्यावरी. चातुर्मास झाल्याने, भक्त मंडळी आल्याने, भाविक ये जा होण्याने, स्थळ महात्म्य वाढले. शिष्य महान गांडाभुवा, संन्यास घेती गुंज गावा. त्यांच्या पादुका याच गावा, असती मृत्यूनंतरी. स्वामी जनार्दन दर्शन, दौलताबादी घेऊन, तापी नदी स्नान करून, येती खेडी गावाला. चिखलदा जाण्या ते निघती, धर्मापुरी वास्तव्य करती. चिखलदा गावी पोचती, पूर्ण होण्या चातुर्मास. उत्पन्न होण्या भक्ती खरी, उत्पन्न होण्या भक्ती खरी. भक्ती विजय ज्ञानेश्वरी. उत्पन्न होण्या भक्ती करी, भक्ती विजय ज्ञानेश्वरी. स्वामी बोलती. बाई थोडा उत्पन्न होण्या भक्ती करी, भागवत भक्ती विजय ज्ञानेश्वरी. ईश्वर भक्ती निर्माण करी, खरोखरी मनात. जरी शुद्ध नसे अंतःकरण, तरी फुकट असे अध्ययन. कर्म मार्गे शुद्ध होऊन खरे ज्ञान प्रगटे. ऐसा उपदेश भाविकास करुणी लाविती. सन्मार्गास प्रचिती देण्या भक्तजनास क्षण न लागे महाराजा. 23वा चातुर्मास, नर्मदा किनारी गरुडेश्वरास, नारदेश्वर मंदिरी अनुष्ठानास स्वामी जागा निवडती. कृष्ण जयंती जवळ येता, तो परिसर सफाई करू लागता. उत्सव साजरा होण्याकरता कामा लागती सारे जन. कथा कीर्तन झाल्यावरी भजन होई. तदनंतरी नर्मदा नदी पैलतीरी पर्जन्य वर्षाव होतसे. स्थिर होण्यास्तव मन, विहित धर्म आचरण. वेदांत श्रवण मनन, नितीध्यासन असावे. असो कोणताही धंदा, असावी आपली स्वधर्मी श्रद्धा. स्वकर्मी दक्ष सर्वदा, शुद्ध होई अंतःकरण. अंतःकरण शुद्धीने स्थिरता येई उपासन. मन होई शांततेने आत्मज्ञान सत्वरी. माता पिता सेवा धर्म मुलांनी आचरावा. थोरांना मान द्यावा, ऐसे स्वामी बोलती. शके 1836 असे तो वैशाख मास. बळ आले आजारास स्वामी महाराजांच्या. दत्त दत्त नाम घेती. इतरा
म्हणावया संगती दीर्घ प्रणवोच्चार करीती निरोप घेण्या अखेरचा आषाढ शुद्ध प्रतिपदा वार मंगळ नक्षत्र अद्रा महाराज निर्वाणे नर्मदा रडू लागे ढैढसा पुरुष सूक्त रुद्र पवमान मंत्राभिषेक होऊन देहा ठेवियले पुष्पासनी बेल तुळशी फुले माळा भाविक अर्पिती त्यांच्या गळा भक्तजन होती गोळा नर्मदा तटी पावन ब्रह्मस्वरूपी महाराज देखो नि नर्मदा गैवरे आज नर्मदा बने तीर्थराज गरुडेश्वरी आजही कारंजावाडी गाणगापूर कुरोपूर औदुंबर पिठापूर साखळी माणगाव पवित्र अक्कलकोट तैसेची जैसे श्री वल्लभयती तैसे नरसिंह सरस्वती अक्कलकोटी समर्थ सती तैसे तसे वासुदेव साक्षात दत्त सत्यधर्मचरण प्रवृत्त करीती भाविका त्रिवार सत्य सद्गुरु प्रभू सांगत श्री श्री गुरुदेव दत्त प्रार्थून एकदा तरी दिवसातून हे चरित्रसार वाचन मनोभावे करावे दत्तदर्शन जे आतुर त्यांना दर्शन होई सत्वर भावे वाचा चरित्रसार जैसे होई शक्य तुम्हा श्री वासुदेवानंद सरस्वती दत्तावतारते असती त्यांना माझी विनंती भक्ता करा भयमुक्त गुरु महाराजा विनंती हे चरित्रसार वाचती त्या सर्वांची इच्छापूर्ती त्वरे आपण करावी जे जे जाती मान गावी भेटा प्रथम यक्षिणी देवी शूलपाणी भेट द्यावी औदुंबरी श्री दत्त गुरु मागे असती वासुदेव मागे असती गुरुदेव दोन्ही माना एक भाव कोटी कल्याण होतसे आद्यग्रामीचे सर्व देव रुद्र वेतोबा ग्रामदेव सिद्ध कुलदेवता सदैव लेखनासहाय्य करिताती श्रीराम देती प्रेरणा तेणेची होई रचना सद्गुरु प्रभू निमित्तमान कार्य महाराजांचे हे एकाध्यायी चरितामृत तिथी सप्तमी फाल्गुनात अमृतयोगी पूर्ण होत शके 1905 तरी श्रीराम देती प्रेरणा तेणेची होई रचना सद्गुरु प्रभू निमित्तमान कार्य महाराजांचे हे एकाध्यायी चरितामृत तिथी सप्तमी फाल्गुनात अमृतयोगी पूर्ण होत
सकाळी 1975 इति श्रीराम प्रेरणाया अजगाव करीती उपनामक सद्गुरु प्रभु विरचित श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी चरितामृतम संपूर्णम। ओम परम पूज्य परिव्राजकाचार्य राजाधिराज योगीराज श्री सद्गुरुराज वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी चरितामृतम संपूर्ण।